100.1 मेगाहर्ट्झवर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा. आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष कार्यक्रम आज सादर होतोय आणि त्यात मी अंजली तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. छानपैकी मोठ्या काठापदराची साडी, मोजकेच पण अभिरुची दाखवणारे दागिने, कपाळावरची नजरेत भरणारी टिकली, चेहऱ्यावरचं प्रसन्न हसू आणि या सगळ्याच्या पलीकडे जाणारा खणखणीत भारदस्त विजेसारखा लखलखणारा स्वर म्हणजे सुप्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर टिकेकर. सवाई गंधर्व महोत्सव, तानसेन समारोह, शंकरलाल महोत्सव, कालिदास महोत्सव अशा अनेक मानाच्या महोत्सवांमध्ये गायलेल्या आरतीताईंनी USA, कॅनडा, UK, मिडल ईस्टमधल्या देशांमध्येही गाण्यांच्या मैफिली सादर केल्या आहेत. अंतर्नाद आणि संहिता या 2 चित्रपटांसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट गायिका म्हणून 2 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. शिवाय पंडित जसराज पुरस्कार, पंडित कुमार गंधर्व पुरस्कार असे मानाचे राज्य पुरस्कार देखील त्यांना मिळाले आहेत. 2007 त्यांनी स्वतःचं गुरुकुल सुरू करून अनेक शिष्य घडवले आहेत. आणि अशा या आरतीताई आज आपल्याशी गप्पा मारण्यासाठी, संवाद साधण्यासाठी आपल्या स्टुडिओत आल्या आहेत. नमस्कार आरतीताई. नमस्कार. खूप खूप मनापासून स्वागत आहे. खूप आनंद होतोय आज तुम्हाला इथे प्रत्यक्ष भेटताना. मला पण खूप छान वाटतं इथे येऊन. आणि ज्या तऱ्हेने तू माझ्या सगळ्या अवॉर्ड्सबद्दल सांगायला लागलीस तेव्हा तो माझा इतका मोठा काळ, मी अगदी गाणं शिकायला लागल्यापासून मग नंतर ही अवॉर्ड्स मिळेपर्यंत हा जो सगळा प्रवास सगळा माझ्या डोळ्यासमोरून तरळून गेला. आणि माझं वर्णनही ज्या तऱ्हेने तू आत्ता माझ्या समोर केलंस. आणि मी तुला सांगू का, जेव्हा मी गाण्याच्या कार्यक्रमात बसते आणि तेव्हा तिथे माझी ओळख करून देत असतात तेव्हा मी वेगळ्या मनोभूमिकेमध्ये असते, गाण्याच्या तयारीत असते. आणि आज ह्या स्टुडिओमध्ये तू ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलत होतीस, सांगत होतीस तेव्हा माझं स्वतःचं चित्र माझ्या डोळ्यासमोर एक मी आता चितारलं. छान वाटते पण इथे येऊन. आरतीताई, संगीत क्षेत्रामध्ये गुरूंचं विशेष महत्त्व असतं. तर तुमच्या गुरूंविषयी आपण सुरुवातीला काही श्रोत्यांना सांगू शकतो का? मला असं वाटतं जीवनातच एकंदर गुरूंचं महत्त्व खूप आहे. संगीत हे आपल्याला वेगळं काढायचं कारण नाही आहे. मला कुठलीही गोष्ट ज्याचा आपल्याला सखोल अभ्यास करायचा आहे त्याच्यासाठी गुरु हा अत्यंत गरजेचा आहे. आणि अर्थात पहिला म्हणजे आईपासूनच, आई हा माझा पहिला गुरु. पण तो प्रवास पहिला माझा, मी जिथे जायला सुरुवात केली त्या विजया जोगळेकर धुमाळे, त्या ज्या नंतर दूरदर्शनवर प्रोड्युसर होत्या, त्यांच्याकडे मी आधी गाणं शिकायला सुरुवात केली. खूप लहान होते मी. मला असं वाटतं की आता बहुतेकांना ह्या गोष्टी माहितीच असतील की मी आधी विजयाताईंकडे शिकले. नंतर विजयाताई मला वसंतराव कुलकर्णींकडे घेऊन गेल्या. मग नंतर विजयाताईच मला किशोरीताईंकडे घेऊन गेल्या. त्यामुळे मला पहिला मिळालेला जो गुरु आणि मार्गदर्शक विजयाताई ह्यांनी इतका महत्त्वाचा रोल माझ्या आयुष्यात म्हणजे केलेला आहे की त्यांनी स्वतः मला शिकवलंच. परंतु प्रत्येक वेळेला त्या जशा बिझी झाल्या तशा पुढची वाट सुद्धा त्यांनी माझं बोट धरून त्या घेऊन गेल्या तिथे. वसंतरावांच्या नंतर किशोरीताईंकडे परत त्याच घेऊन गेल्या. त्यामुळे त्या दृष्टीने मी खरं भाग्यवान की मला चांगले गुरु भेटले, चांगली माणसं भेटली. आणि मला असं वाचल्याचं आठवतंय की शाळेतल्या अविनाश आगाशे सरांनी तुमच्यातले गुण हेरले होते. अगदी अगदी. तर नेमकं काय झालं होतं? मी 3री मध्ये असताना बहुतेक शेवटच्या बाकावरच होते, कारण लहानपणापासून उंच, त्यामुळे पुढच्या बाकावर कोणी तेव्हा बसवत नसत. त्यामुळे मागच्या बाकावर, आणि आमचं कोएड होतं 4थी पर्यंत, त्यामुळे माझ्या बाजूला एक मुलगा राजेंद्र गोळे म्हणून बसत असे. आणि आगाशे सर आले आणि म्हणाले, तेव्हा मी घरी अशी बडबड गीतं वगैरे आईसमोर गात असे. आई बाबा मला गाणी शिकवत असत, अनेक भजनं, अनेक गीतं वगैरे शिकवत असत. पण आगाशे सर आले आणि म्हणाले, आपल्या गॅदरिंगमध्ये एक नाटक करायचंय, कोणाला गाणं म्हणता येतं का? मग सगळी मुलं असं काही सांगितलं की ते जरा बुजायचं वय असतं. सगळी जरा बुजून सगळी कुजबुज करायला लागली. आणि मी पण अशी बुजलेलीच होते. कशी काय बुजले त्यावेळेला माहिती नाही, तशी नव्हते. पण मी मात्र तोंड असं बंद करून असं म्हणायला लागले मी. मग लगेच असा तो राजेंद्र गोळे माझा जो बाजूला बसलेला, तो लगेच सर 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 ही पहा, ही गाणं म्हणतीये. शाळेत अगदी अगदी. आणि बाकीच्या मुलांनी मला ढकललं. मग मी गेले. मग ते नारायणा रमा रमणा ते गाणं मी सरांना म्हणून दाखवलं. मग सरांना खूप आवडलं. आणि अगदी 3री मध्ये, म्हणजे किती, मी 9 वर्षाची, तेव्हा त्यांनी शारदा नाटकामधला प्रवेश आमचा बसवला होता. आणि त्या प्रवेश त्यांनी एडिट करून, आगाशे म्हणजे अत्यंत गुणी,
अत्यंत गुणी हां. आणि फार चांगले शिक्षक, हां, हां. की मुलांची टॅलेंट ओळखून, कारण केवळ चांगलं गाता येणं ही टॅलेंट नाही आहे. हं. गाणं आपण ग्रास्प कसं करतोय, ते येत नसेल तर किती चिकाटीने परत परत गाऊन त्याचा रियाज करून ते साधेपर्यंत गातो आहे. आणि इतर अनेक टॅलेंट्स लागतात. एक गाणं गायचं म्हणजे केवळ आवाज छान असणं आणि छान गाता येणं असं नाही. हं. सातत्य, चिकाटी, मेहनत, बरेच गुण लागतात. त्यामुळे ते ओळखून बरोबर सर हेरायची मुलं आणि त्याप्रमाणे शिकवायचे. आणि त्यांनी तिथे जे शारदा नाटकाचं एडिटेड व्हर्जन होतं, त्याच्यात 3 गाणी होती. मला 9 वर्षाची मी मुलगी नऊवारी साडी नेसून हां. ती 3 गाणी गाऊन मध्ये डायलॉग म्हणून घ्यायचे आणि तो प्रवेश बसवायचा. मला आश्चर्य वाटतं की आम्ही कसं केलं, तितकंच मला सरांचं मोठं आश्चर्य वाटतं की त्यांच्यात किती चिकाटी असेल, त्यांच्यात किती तळमळ असेल, किती प्रेम असेल विद्यार्थ्यांवर. त्यामुळे अशा जमान्यामध्ये आम्ही जन्माला आलो जेव्हा आम्हाला असे फार चांगले शिक्षक होते, ज्यांना आमच्यात इंटरेस्ट होता, ज्यांना आम्ही चांगलं करावं आयुष्यात ह्याच्यात इंटरेस्ट होता. मला वाटतं याच्यासाठी परमेश्वराचे आभार. खूपच मोठी गोष्ट आहे ही. म्हणजे शाळा कोणती होती तुमची? इंडियन एज्युकेशन सोसायटी, म्हणजे ज्याला किंग जॉर्ज पूर्वी म्हणत असत, हां. आता मुलांची जी आहे ती राजा शिवाजी विद्यालय दादरची, हो, हो. ती शाळा माझी. मराठी शाळेत होतो कारण आम्ही कर्नाटकातले हां. आणि मुंबईमध्ये आल्यावर इथे अर्थात कानडी शाळा, तर म्हणजे माझी आई कानडी शाळेत गेली, पण मग मला मराठी शाळा म्हणजे हीच होती शाळा हं. जवळ. कारण त्यावेळेला इंग्रजी शाळेत घालायचं एवढं प्रमाण नव्हतं ते. प्रमाण आणि फॅड पण नव्हतं म्हणू शकतो आता. मला वाटतं जन्म विजापूरचा आणि बालपण सगळं, म्हणजे नंतर तुम्ही पूर्ण मुंबईत. मुंबईतच. तेव्हाचं वातावरण कसं होतं? म्हणजे तुमचं एकत्र कुटुंब होतं घरात की कसं होतं? नाही, आमचं एकत्र कुटुंब नसून सुद्धा एकत्रच असं देशस्थी घर होतं ते. म्हणजे तसे आई बाबा आणि आम्ही तिघी भावंड, हां. तिघे म्हणजे माझे 2 भाऊ आणि मी. परंतु इतके पाहुणे असायचे हां. आणि ते पाहुणे असायचे की आमची फॅमिली होती हे मला खूप, म्हणजे जवळजवळ 14-15 पर्यंत कळलं. रोज पहिली ट्रेन विजापूरची आली की त्यातनं बरेच लोक येत असत. मग कधी कधी गाडीतनं लोक येत असत, त्यांचा ड्रायव्हरही असेल आणि त्या आमच्या असा अविरत स्वयंपाकघर आमचं चालूच असायचं. आणि छान काळ होता, मस्त होता. कोण कुठे झोपलंय, कोण काय, एका बाथरूममध्ये सगळ्यांच्या आंघोळी चालल्यात, कोण काय कळायचं नाही. मस्त काळ होता पण तो अगदी. आणि मला वाटतं 1980 मध्ये तुम्हाला केसरबाई केरकर शिष्यवृत्ती मिळाली होती आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या गुरूंकडून तुम्हाला शिकायला मिळालं, बरोबर आहे? हो, केसरबाई केरकर शिष्यवृत्ती मला 1980 मध्ये मिळाली. त्यानंतरच मी किशोरीताईंकडे जाण्याचा, अर्थात त्या इतक्या प्रगल्भ आणि खऱ्या विदुषी, त्या हं. अत्यंत बुद्धिमान, त्यांची बुद्धी मन सांगेल असा, म्हणजे नेल तिथे जाणारा गळा, पाण्यासारखा वाहणारा, कुठल्याही लयीमध्ये, कुठल्याही सप्तकामध्ये अशी त्यांची अफाट बुद्धिमत्ता आणि तसाच गळा. त्यामुळे त्यांच्या मैफली होत असत त्या सगळ्या अचंबित करणाऱ्या. आणि कुठेतरी मला असं वाटत असे की माझ्या आवाजासाठी ताईंची गायकी मी गायले तर मला खूप आवडेल असं मला वाटायचं. मी वसंतरावांकडे शिकत होते त्यावेळेला. त्यांची आग्रा ग्वाल्हेर घराण्याची गायकी शिकता शिकता मला नकळत हे जयपूर घराण्याची आवड ताईंच्या गाण्याने निर्माण झाली. हं. आणि त्या मैफलींना मी जायला लागले. आणि अगदी त्यावेळेला मला वसंतराव हे पण सांगत की तू मैफलींना जा, पण किशोरीताईंच्या गाण्याला नको जाऊ. तर अर्थात तेव्हा गुरुजींना असं विचारण्याची काही प्राज्ञा नव्हती की का नको, पण ते सांगायचे नाही 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 म्हणे, ती आपण राग गातो आग्रावाले तसे ते राग गात नाहीत. आणि त्यानं मला वाटतं कुठेतरी सेन्स केलं असावं की मी तिथे जाते आहे आणि आपण वाढवलेलं हे जे रोपटं आहे हं. ते आता कुठल्या तरी दुसऱ्यांच्या अंगणात नको जाऊ दे, अशी टाईपची एखाद वेळेला इन्सिक्युरिटी असावी त्यांना. हां. कारण का गुरु हा सुद्धा माणूसच असतो ना. बरोबर. त्यामुळे आता जेव्हा मी मागे वळून पाहते तेव्हा सगळी माणसं वेगळी दिसतात. त्यावेळेला माझे सर मला वेगळे दिसत होते हं. आणि आता वेगळ्याच रंगाचे दिसतात. पण अशा तऱ्हेने मला किशोरीताईंचं वेड लागलं त्यांच्या गायकीचं. हं. आणि मग विजयाताई मला त्यांच्याकडे घेऊन गेल्या. अच्छा. म्हणजे विजयाताई घेऊन गेल्यामुळे इतका माझा मार्ग सुकर झाला हं. की किशोरीताई लगेच मला शिकवायला तयार झाल्या. बरं. आणि हे जे आता आपण थोडंसं ट्रान्झिशनच म्हणू शकतो की एका गुरूंकडून दुसऱ्या गुरूंकडे तुम्ही शिकायला गेलात. अगदी बरोबर आहे. तर हे स्मूथ होतं का त्याच्यामध्ये तुम्हाला ऍडजस्ट करायला सुद्धा त्रास झाला? कोणतंही ट्रान्झिशन हे
स्मूथ नसतं. मग ते माहेरून सासरला असो, घरून बोर्डिंग असो, किंवा एका शहरातनं दुसऱ्या शहरात असो, एका गुरुकडून दुसऱ्या गुरुकडे असो, काही असो, एनी ट्रान्झिशन इज नॉट इझी अट ऑल. खरंय. एस्पेशली मला असं वाटतं की गुरु हा जो असतो ना, त्याला आपण ना संपूर्ण शरण गेलेलो असतो. एकतर गाणं हा आपला अगदी गाभा असतो. म्हणजे संगीत हे आवड ज्या विद्यार्थ्याला आहे त्याला ते शिकवणारा गुरु ह्याच्याबद्दल जी आत्मीयता, प्रेम असतं ना, ते काहीतरी वेगळंच आहे. कारण मला आवडणारा विषय संगीत, आणि ते मी कसं चांगलं करेन याच्यासाठी कष्ट करणारा तो माझा गुरु. त्यामुळे ते जे नातं असतं ना, जसं आई मुलाचं नातं असतं तसंच जवळकीचं. त्यामुळे सडनली एक आई तुम्ही काढून दुसऱ्या आईकडे तुम्ही जा म्हटलं तर जो त्रास होईल आपल्याला, तसाच तो सगळा असतो. आपला राग गाण्याचा जो एक विचार असतो, मग त्याच्यामध्ये आपण आवाज कसा वापरू तो विचार असतो, आणि आपलं मन आणि शरीर, बुद्धी आणि शरीर याचं एक ट्युनिंग झालेलं असतं गाताना. आता ते डिझाईन सगळं बदलायचं. नवीन गुरु म्हणजे नवीन डिझाईन आलं, गायकीचं नवीन डिझाईन आलं. बरोबर. यमन मी वसंतरावनी शिकवला तसा गात होते माझे गुरुजी. आता मी किशोरीताईंकडे तोच यमन गाणार आहे. तेच स्वर आहेत, तीच बंदिश आहे, पण डिझाईन तरी बदललेलं आहे. ही खूबसूरती क्लासिकल म्युझिकची आहे की राग तोच आहे, बंदिश तीच आहे, ताल तोच आहे, वरकरणी आपण पाहतो सगळं तेच आहे, पण तरी काहीही तसं नाही आहे. आता ती गायकी, नवीन गुरुची गायकी गायची आहे, त्याच्यासाठी आवाजाचा लगाव वेगळा हवा आहे. अनेक आपल्याला बदल करावे लागतात. त्या सगळ्याला सामोरं जायचं म्हणजे अनेक आव्हानं आलीच. बरोबर. आणि मग तिथे केवळ तुम्ही चांगल्या गाताय, तुमचा चांगला आवाज आहे, ही टॅलेंट पुरत नाही. तिथे तुमचं धैर्य, तुम्ही किती स्ट्रॉंग आहात, किती तुम्ही तुमचा ब्रेन प्रोग्राम चेंज करू शकता, ती टॅलेंट किती तुम्ही घेऊन जन्माला आलेला आहात, हे पण महत्वाचं आहे. म्हणजे कोचेबल माइंड ज्याला आपण म्हणतो, दॅट ऑल्सो इज अ टॅलेंट. आणि हट्टीपणा पण हवाय. मला गाणं करायचंय आणि कम वॉट मी, मला कशी कोणी काही खेळायला बोलवला तर मी जाणार नाही आहे, किंवा आई मला म्हणाली अभ्यास कर, पण नाही मी रियाजच करणार आहे, हा हट्टीपणा पण पाहिजे. मला जे हवंय ते मिळवण्याचा हट्टीपणाही हवाय, आणि मला आज घराणं बदलायचंय गाण्या संगीताचं आणि वेगळ्या तऱ्हेने गायचं आहे, ती पण लवचिकता हवी आहे. खरंय. सो आय थिंक इट इज सगळं युनिव्हर्स घडवतोस मला असं वाटतं. बरोबर आहे. आणि तुम्ही किशोरीताईंकडे जेव्हा शिकायला सुरुवात केली तर तो अनुभव कसा होता? दडपण आलं होतं का? हो, दडपण तर होतच, पण जसं मी म्हटलं की कुठेतरी कॉन्फिडन्स पण होता. म्हणजे प्रत्येक वेळेला हा ऊन सावलीचा खेळ आहे की हट्टीपणा, लवचिकता, दडपण, कुठेतरी कॉन्फिडन्स, भीती वाटती आहे, परंतु नाही मला गायचंच आहे. कारण ताईंसमोर बसून 4 सूर गाणं सुद्धा सोपं नव्हतं. त्यामुळे स्ट्रॉंग पर्सनॅलिटी, अगदी ठाम विचार, आणि शिष्यानी कसं शिकावं हे त्यांनी ठरवलेलं असायचं. आता हा शिष्य असा आहे, तो शिष्य तसा आहे, त्याच्या असं नाही, त्यांना त्यांचे फिक्स्ड विचार होते. अच्छा. त्याच्यामुळे अत्यंत त्या कडक शिस्तीच्या होत्या. त्यामुळे त्यांचे शिष्य त्या कडक शिस्तीला घाबरले सुद्धा, आणि त्या शिस्तीला घाबरल्यामुळे ती गायकी त्यांच्या मेंदूत शिरण्याचा जो दरवाजे होते ना ते बंदही झाले. सगळं हे सिंहावलोकन मागे बरोबर त्यावेळेला सगळं ऑटो मोडवर चाललेलं होतं. फक्त ताई शिकवतायत, मी त्यांना म्हणून दाखवायचंय आणि मी स्वतःला खुश करायचे की मी आज ताईंनी शिकवलं ते मी गायले, त्याच्यात आजचा दिवस मला काढायचा आहे. अनेक वेळा असंही झालं की ताई अशा काही नायगरासारख्या बरसत असा काही अवघड एखादा राग काढत, खूप मुश्किल खट, याच्यामध्ये 5 राग आहेत, पटबिहाग कधी गात असत, असे कॉम्प्लेक्स राग, आणि त्यात असे विचार, त्यांचे सांगीतिक विचार, अफाट बुद्धिमत्ता. तुम्हाला त्या स्वरांची, संगीताची भाषा कळल्याशिवाय त्यांच्या बुद्धिमत्तेची सुद्धा कल्पना येणार नाही. खरंय. कारण तुम्हाला साधारणपणे व्यक्ती जेव्हा कुठल्या तरी विषय, सायन्सवर बोलेल, मॅथवर बोलेल, तुमच्या अशा विषयांवर बोलतो तेव्हा असं वाटतं काय अफाट बुद्धिमत्ता आहे. परंतु स्वरभाषेत व्यक्त होणाऱ्या व्यक्तीची बुद्धिमत्ता किती अफाट आहे हे समजून घेण्यासाठी तुम्हाला ती स्वरभाषा थोडी अवगत असायला हवी. बरोबर. असे पण दिवस गेले की त्यांच्या
तो जो विचाराचा फ्लो असायचा, खरंच नायगरा धबधबा जसा कोसळतो ना तसा तो कोसळत असे. आणि आपण खाली असे भयभीत झालेले विचारांवर विचार आपल्या नुसत्या आदळत आहेत. आणि मग नंतर मी घरी जात असे आणि साधारण 1 ते संध्याकाळ 4 पर्यंत माझी रडण्यातच जात असे. हे जे विचार आहेत ते नुसते माझ्या डोक्यावर आदळून परावर्तित होत आहेत, ते काही डोक्यात शिरत नाही आहे. आणि खूप अशी घालमेल आणि खूप तगमग असे दिवस गेले. पण मग हळूहळू ते झेलण्याची पात्रता येऊ लागली. एकदा कळलं की नाही, तो धबधबा बरसणारच आहे, तो नाही थांबणार आहे. आता तुलाच काहीतरी करावं लागेल. आणि मला असं वाटतं की निसर्ग तो मेकॅनिझम आपल्यामध्ये जागृत करतो. खरंय. आणि मग ते सगळे विचार आपलेसे वाटायला लागले. मग आपलेसे वाटल्यानंतर ते माझ्या गळ्यातून उतरायला लागले. तो मग प्रोसेस सुरू झाला. किती छान. आता तुम्ही हे सांगत असताना सुद्धा खरंच शहारा आला अंगावर हे ऐकून की कसं वाटलं असेल त्यावेळेला. म्हणजे खरंच सोनेरी क्षण होते जीवनातले, स्वतःची ओळख करून देणारे. म्हणजे ताईंच्या गाण्याची तर अर्थातच, पण ताईंच्या गाण्यामुळे मी स्वतःला पाहू शकले की मला काय आवडतंय, मी काय करू शकते, मी अजून किती माझी झेप घेऊ शकते. आणि गाण्यामध्येच कुठपर्यंत झेप आहे, मग तिथपर्यंत मी जाऊ शकते का, मग त्याच्यासाठी मला काय करावं लागेल. अशा अनेक गोष्टींच्या म्हणजे आत पाहायला लावलं ताईंनी. म्हणजे केवळ संगीतच नाही तर इतरही वेगवेगळ्या गोष्टींचे विचार त्यांच्याकडून मिळाले. प्रश्नच नाही. आरतीताई, आणि मला वाटतं पु ल देशपांडे आणि डॉक्टर अशोक रानडे यांच्याकडूनही तुम्हाला शिकायला मिळालं होतं ना. हो, NCPA मध्ये डायरेक्टर होते ते. त्यामुळे ते अनेक कार्यक्रम इथे बसवत असत. मला असं वाटतं की तेव्हाचा ऑडियन्स पण थोडा वेगळा होता. ऑडियन्सला संगीत, नाटक, जे काही कला देणारे कलाकारही वेगळे होते. वेळ पण जास्त होता माणसाकडे. एक स्वस्थता होती, ठहराव होता एक जीवनामध्ये. इलेक्ट्रॉनिक्सचं एवढं जग नव्हतं. कितका मस्त काळ होता सांगू तुला अंजली, क्या बात आहे. मला असं वाटतं कधी कधी सगळं हे गायब करून टाकावं. 1930 ते 1950 या काळामधली जी संगीत नाटकं झाली होती त्यातली काही गाणी पुलंनी निवडून त्याचा कार्यक्रम केला होता. आणि तेव्हा ते नेहमी म्हणत असत, आरती, माझी इच्छा आहे की तू कशी जीन्स वगैरे घालतेस की नाही, तर मला असं वाटतं की तू हा 1930ची नाट्यसंगीत तू जीन्स घालून. अच्छा. म्हणजे काय, मला आज ह्या 1990 मध्ये मला लोकांना सांगायचंय की 1930 मधली गाणी जीन्स मधली मुलं पण गातात. क्या बात आहे. पण छान सुंदर गाणी तेव्हा बसवून घेतली होती. मग अनेकदा आरोलकर बुवा म्हणून ग्वाल्हेर घराण्याचे मोठे पंडित होते, ते पण येऊन आम्हाला अनेक ग्वाल्हेर गायकी, त्यातले काही टप्पे, असे वेगळ्या वेगळ्या जॉनर्स जे आहेत ते शिकवत. NCPA खूप तेव्हा छान काम करत असे आणि मला शिष्यवृत्ती मिळालेली होती. त्यामुळे मला अनेक वेळा तिथे जाण्याची संधी मिळे. खूपच समृद्ध असं तिथलं वातावरण असेल ते. छान, अगदी खूप छान होतं. आणि विजयाबाई येत असत, उत्तम दर्जेदार नाटकं होत असत. आणि आता सुद्धा अनेक इंटरनॅशनल कलाकार येतात, त्यावेळेला येत असत. मुख्य म्हणजे पुलं जे होते ना, त्यांना जितकी आपली परंपरा, आपलं संगीत, शास्त्रीय संगीत, जुनं संगीत हे जितकं आवडायचं ना, तितकं सुद्धा जीवन कसं बदलतंय त्याचंही कुतूहल त्यांना असेल. आणि बदलतं जीवन, बदलती जीवनशैली एकंदर, आणि सगळ्याचंच त्यांना कौतुक होतं. म्हणजे त्यांचे असे विचार कधी कुठे थांबलेच नाहीत की हे असं म्हणजे असंच. त्यामुळे त्यांच्याबरोबर मजा यायची अगदी. मला आठवतं एक गाणं तेव्हा मला पु ल देशपांडेंनी, भाई काकांनी शिकवलं होतं, पुष्पपराग सुगंधित. पुष्पपराग सुगंधित शीतल तररार तरार, असं होतं. टप्पा अंगाने हे जाणार. तेव्हा मी टप्पा कधी ऐकलेला सुद्धा नव्हता. खूपच मी लहान होते तेव्हा. पण मला पुलंनी काय सुंदर उदाहरण दिलं. ते म्हणाले ह्याच्यात ताना आहेत, ताना माझ्या गळ्यात जात होत्या चांगल्या, पण म्हणाले की त्या ताना कशा घ्यायच्या आहेत की ससा एखादा इकडून तिकडून कसा टुणकन उडी मारून जाईल, आणि तो काय मोठे असे उड्या नाही मारत ना, छोटी उडी मारतो
आ आ आ आ. त्यामुळे मला लगेच ते व्हिज्युअलाइज करायला किती छान खरंच. आणि त्यामुळे मला पटकन डोळे उघडले आणि मी ते छान म्हणाले. म्हणजे मला वाटतं कोणतं उदाहरण देऊन आपल्याला सांगितलं जातं ह्याच्यावरही खूप गोष्टी अवलंबून असतात. बुद्धिमत्ता. क्या बात आहे. अगदी. माणिक वर्मांकडून पण तुम्ही नटभैरव राग शिकला होतात मला हो वाटतंय. हो. म्हणजे ते कसं त्यांच्याकडे गेलात? दूरदर्शनवर एक कार्यक्रम होता मल्हार के प्रकार हां. आणि वसंतरावांकडे गाणं शिकत होते तेव्हा मी, आणि तिथे मला नटमल्हार गायचा होता. हं. पण पहा, माझे गुरुजी म्हणाले नटमल्हार मला येत नाही हं. आणि माणिकबाई फार तो छान गातात, त्यामुळे तू माणिकबाईंकडे जा आणि शिक. बरं. त्यामुळे फार मोठ्या मनाचे, अर्थात माणिकबाई या त्यांच्या गुरुभगिनी, हां. त्यामुळे त्यांच्यामध्ये एक सौहार्द आणि त्यांच्यामध्ये एक वेगळा बंध होता, एक बरोबर. गुरु बंधू भगिनीचा. पण माणिकबाई पण इतक्या साध्या, अत्यंत बुद्धिमान, हं. परंतु अशी ती बुद्धिमत्ता त्यांची अशी काही बेमालूम असायची, म्हणजे असं कुठेही ती ओरडून सांगत नसायची त्यांची बुद्धिमत्ता की मी बुद्धिमान आहे, हं, हं. पण अशी सात्विकतेने ती दिसायची. हां. फार मोठ्या गायिका होत्या त्या. त्यांनी मला पण इतकं प्रेमाने शिकवलं. नटमल्हार त्यांच्याकडे शिकले. बरोबर. आठवला. हां. उमड घुमर घन घिर आई कारी बदरिया, उमड घुमड घन घिर आई कारी बदरिया. वा वा वा. मस्त. हे ऐकताना एवढं छान वाटतंय कारण तुम्हाला असं समोर तुम्ही बसला आहात आणि लाईव्ह तुमचं गाणं इतक्या कमी अंतरावरून ऐकायला मिळतंय. आरतीताई, लग्नानंतर सुद्धा म्हणजे तुमच्या सासरच्या घरी तुमचे सासू सासरे सुद्धा रियाज करत असत, तेही गायक होते. हो. आणि मग तेव्हाचं घरातलं वातावरण कसं? सगळं संगीतमय असंच होतं? संगीतमय होतं, कौटुंबिक होतं, हं. जसं सासू सून ते पण होतं. आणि 2 गायिका असंही होतं, माझे सासरे गायक असंही होतं, नवरा बायको आम्ही दोघे कलाकार, हो. तो अभिनेता आणि मी गायिका असंही होतं, हं. आणि भांडणाऱ्या नवरा बायकोंचं सुद्धा होतं. जसं सगळ्यांचं घर असतं तसंच होतं. पण मला असं वाटतं की जसं मी मगाशी म्हणाले तसं गाणं काहीही झालं तरी मी गाणं करीनच, हा माझा निग्रह. हं. आणि त्या माझ्या निग्रहाला सपोर्ट करणारे माझे सासू सासरे. हं. त्यामुळे मला माझा हट्टीपणा फार दाखवावा लागला नाही. माझे सासऱ्यांनी पहिल्या दिवशीच मला सांगितलं की आरती, तू काही घरात काही पाहण्याची गरज नाहीये, तुझा जो रियाज आहे रोजचा तो तू केलाच पाहिजेस, तो केला नाहीस तर तसं चालायचं नाही. त्यामुळे माझे सासू आणि सासरे यांनी मला गाण्यामध्ये कधीही कुठल्याही तऱ्हेचा अडथळा आणला नाही. हां. आणि पण तरी सुद्धा जसं एरवी घर असतं तसंच घर होतं, त्यामुळे बारीक सारीक गोष्टी चालत असत. हं. पण त्या कधी मागे गेल्या आहेत आणि कधी मी रियाज करते आणि कधी मी प्रोग्रामसाठी बाहेर गेली आणि मैफली गाजवतीये, हे फार सगळं आपसूक होत गेलं. हं, हं. पण ते वातावरण घरात तुमच्या होतं आणि खूप होतं. माझ्या सासूबाई रोज रियाज करत, अगदी हां. त्यांचा तबला प्लेअर रोज येत असे, आणि त्यांनी मला अनेक जयपूर घराण्याच्या बंदिशी शिकवल्या. कमलताई तांबे त्यांना शिकवायला घरी येत हं, असत. हं. आणि माझे सासरे स्वतः वकील, पण तरी ते काणीबुवांकडे शिकले गाणं, हं. आणि उत्तम हार्मोनियम वाजवत अच्छा. माझे सासरे. म्हणजे खरंच त्यांच्या हार्मोनियम त्यांची गाते असं हं, वाटे. हं. अगदी त्यांनी मला अनेक मैफलींना साथ केली. माझ्याबरोबर अमेरिकेला मोठ्या दौऱ्यावर पण ते आले, आणि त्यांनी पण मला अनेक बंदिशी शिकवल्या, हं. अनेक वेगळे वेगळे ताल शिकवले. माझ्या सासूबाईंच्या अनेक बंदिशी मी अजून गाते, त्यांनी शिकवलेल्या. आणि प्रत्येक कार्यक्रमाला खूप प्रेमाने येऊन माझं गाणं ऐकत, त्या गाण्यावर अत्यंत प्रामाणिकपणे त्यांची मतं मला सांगत. म्हणजे कधीही उगाच स्तुती नाही किंवा उगाच टीकाही नाही, जे त्यांना वाटेल ते अगदी स्वच्छपणे सांगणं, प्रामाणिकपणे. त्यामुळे अगदी उत्तम सासू सासरे आणि अत्यंत चांगला नवरा माझ्या गाण्यासाठी अगदी पोषक असं वातावरण पोषक होतं. आणि उदय टिकेकरांशी तुमचं लग्न कसं जमलं? लव्ह मॅरेज आहे तुमचं? हो, आम्ही कॉलेजमध्ये होतो. आता काही वर्षांनी मला असं वाटतं की लव्ह मॅरेज हा शब्दच जाईल, कारण सगळ्यांची बहुतेक आता लव्ह मॅरेजेसच होत आहेत. त्यामुळे हा मला असं वाटतं की आताची मुलं म्हणतील असा का प्रश्न विचारतायत. तसं त्यावेळेला आमच्या पण कॉलेजमध्ये आमचा जो ग्रुप होता त्यांची 20 जणांचा होता, ती 10 लग्न झाली त्याच्यामध्ये. अच्छा. त्याच्यामुळे सगळ्यांची लव्ह मॅरेजेसच होती. मला असं वाटतं की
उदय अभिनेता तेव्हाही होता, तबला वाजवत असे तो. त्याला सगळ्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये त्याला खूप आवड होती. हँडसम होता दिसायला. अजूनही आहे. आणि अगदी पॉप्युलर होता आमच्या कॉलेजमध्ये. आणि मी त्याला भेटल्यानंतर मला लक्षात आलं की अरे तो सुमतीबाई टिकेकरांचा मुलगा आहे, बाळासाहेबांचा मुलगा आहे. मग बहुतेक माझं काहीतरी कॅल्क्युलेशन सुरू झालं असावं की त्याच्या घरातलं शास्त्रीय संगीताचं वातावरण आणि त्याचे सगळे गुण, ह्याच्यानी सगळे मी टिकमार्क करत गेले. त्याला 100पैकी 100 गुण मिळाले. लव झालं, लग्न झालं. आणि खरंच म्हणजे तुम्ही दोघंही कलाक्षेत्रात असल्यामुळे ते परस्परांसाठी पूरक ठरलं का? त्याला पण विचारा थोडं. मी माझ्या गाण्यामध्ये इतकी मशगूल होते की आम्हाला एकमेकांना खरं म्हणजे काय, एकमेकांच्या मध्ये इंटरफिअर न करणं हाच मोठा सपोर्ट होता. मला असं वाटतं ह्याच्यातच मी मशगूल होते की माझ्या मैफली, माझं शिकणं, माझा रियाज, म्हणजे याच्यामध्ये त्याचं करिअर कसं चाललंय तो ते चालवत होता. ही माझी गाडी मी चालवत होते, त्याची गाडी तो चालवत होता. आणि पुढे मग स्वानंदीचा जन्म जेव्हा झाला त्यानंतर म्हणजे तुम्ही आता परदेशामध्ये सुद्धा दौरे करता किंवा वेगवेगळ्या ठिकाणी तुमचे कार्यक्रम असतात, वेगवेगळ्या वेळांना असतात, ते सगळं कसं काय सांभाळलं तेव्हा तुम्ही? एकत्र कुटुंब पद्धती हे त्याचं सिक्रेट आहे. कारण माझ्या सासूबाई तेव्हा घरी होत्या. त्याआधी माझं लग्न झालं तेव्हा त्यांचे कार्यक्रम वगैरे होत असत, पण मग कालांतराने कमी व्यस्त होत्या त्या. आणि त्यांना स्वयंपाकाची खूप आवड. बरं. अत्यंत आदर्श अशा त्या गृहिणी, अत्यंत उत्तम स्वयंपाक करणाऱ्या, सगळ्यांची काळजी घेणाऱ्या, कर्तव्यदक्ष, अतिशय प्रेमळ, कधी कधी रागीट, आंबट गोड अशा त्या असल्यामुळे, आणि मुलांची खूप लहान मुलांची आवड. अच्छा. त्यामुळे स्वानंदीचा सांभाळ त्यांनी अत्यंत प्रेमाने केला. त्यामुळे मी सगळं करू शकले. नाहीतर कठीण होतं. नाहीतर द्विधा मनस्थिती असली, कुठे गिल्ट असलं, तसं मला कधी वाटलं नाही. मला असं कधीही वाटलं नाही की मी माझ्या मुलीला घरी ठेवलंय आणि मी 2 महिने बाहेर दौऱ्यावर आहे. याचं कारण तिचं लक्ष द्यायला माझ्या सासूबाई होत्या पूर्ण वेळ. कम्प्लीट म्हणजे डेडिकेटेडली त्या करत होत्या. त्यामुळे हे मला कधीही गिल्ट वाटलं नाही. अशी कुठलीही माझ्यात नेगेटिव्ह कुठलंही फिलिंग नव्हतं. त्यामुळे मी माझी तलवार घेऊन अशी. आणि आरतीताई, आत्ता आपण कार्यक्रमांचा उल्लेख केला तर परदेशात सुद्धा तुम्ही अनेक कार्यक्रम केलेले आहेत. तिथला अनुभव कसा असतो किंवा तिथली आव्हानं काही वेगळी असतात का? तसं नसतं. इतकं आव्हान म्हणण्यासारखं तर काही नाही. मस्त फॉरेनला फिरता येतं. सुरुवातीला कुठे पहिला कार्यक्रम जो दौरा मला मी पाहिला, जो पहिला जो होता ना, तेव्हा की मस्त अमेरिकेला जायचं छान, आणि तिथे आपण मस्त गायचं आणि लोकांना एकदम पागल करायचं हे मनात होतं. त्यामुळे त्या गेल्याबरोबर तिथली छान सुंदर तिथली दुनिया, तिथला पहिला मी पाहिलेला बर्फ, आणि ते सगळं इतकं सुंदर होतं. आणि मग तिथल्या ऑडिटोरियममध्ये जायचं आणि तिथे मनसोक्त गायचं मस्त मनमुराद, आणि लोक खुश होतील असं गायचंच असं मनात असे. त्याच्यामुळे आव्हान म्हणशील तर मला आव्हान नाही कधी वाटलं. पण तिथे काही असेल कारण का गुरूंनी चांगलं शिकवलं होतं. मी चांगला रियाज केलेला होता. मी चांगली गात होते. तिथे जाऊन मला माझं काम तेवढं करायचं. त्याच्यात कसलं आव्हान आलंय? आरामात विमानाने जायचंय. तिथले जे परदेशस्थ जे भारतीय असतात त्यांना आपली संस्कृती, आपले कलाकार, आपल्या कला ह्याच्याबद्दल खूप प्रेम, आत्मीयता असते. त्यामुळे ते इतकी प्रेमाने कलाकाराची सेवा करतात आणि त्यामुळे इतकं पॅम्पर्ड, अगदी मस्त, आणि जाऊन मस्त गायचं. थोड्या मध्ये वेळ मिळाली की मॉलमध्ये फिरायचं, शॉपिंग करायचं आणि यायचं. आणि अशाच असे दौरे झाले. कळलं पण नाही कुठलं आव्हान ग. शास्त्रीय संगीताबद्दल आपण आतापर्यंत बोललो, पण तुम्ही उपशास्त्रीय संगीत सुद्धा शिकलायत आणि शोभा गुरटू यांच्याकडे तुम्ही शिकलायत ना? हो. तर तो म्हणजे उपशास्त्रीय संगीत शिकावं असं कुठल्या कारणामुळे वाटलं किंवा तो अनुभव सगळा तुमचा कसा होता? सारखं शिकतच राहावं हा एक आमच्या घरातला एक शिस्त होती की एकही दिवस न शिकता जाता कामा नये. म्हणजे माझे बाबा अगदी अलीकडेपर्यंत, म्हणजे माझी आता 60 झाली तरी मला आज तू काय शिकलीस नवीन ते मला सांग.
कार्यक्रम झाले, बाकी सगळ्या ह्या गोष्टी सांगच, पण त्यापेक्षाही महत्वाचं की तू शिकलीस काय, तुला काय नवीन आज विचार तू ग्रहण केलास दुसऱ्यांचा किंवा कोणाचं काय. त्यामुळे रागसंगीत मी शिकतच होते, पण मला ठुमरी, दादरा ह्याची पण आवड होती, गझलची पण आवड होती. आणि मी ऑल इंडिया रेडिओच्या कॉम्पिटिशनमध्ये तेव्हा तसे मी शिकत नव्हते. असं मी ऐकून ऐकून गझला गात होते आणि मला गझलचं इथे सुवर्णपदक मिळालं. मग असं वाटायला लागलं की अरे आता आपण शिकायला हवं. सुवर्णपदक मिळाले म्हणजे आपण जरा बरे गातोय. मग मी शोभाताईंकडे शिकायला गेले. अच्छा. एकीकडे किशोरीताई एक वेगळं व्यक्तिमत्व आणि शोभाताई असे एक अत्यंत मनस्वी, मुक्तपणे अशा छान गाणाऱ्या गायिका होत्या. असा खडा आवाज त्यांचा, आणि त्या जरी दादरा ठुमरी गात असल्या तरी क्लासिकलचा त्यांचा चांगला अभ्यास होता आणि त्यांना तालीम पण गझल, ठुमरी याची मिळालेली होती. पण त्यांची शिकवण्याची पद्धत वेगळी असे. एखादा दादरा आज शिकवत असत म्हणजे जसं मोरे सैया मोरे सैया, ती एक लाईन घेतली की 1 तास मोरे सैयाच. अच्छा. मोरे सैया बेदर्दी बन गए. पण त्याच्या त्या वेगळ्या वेगळ्या अशा काही काही तऱ्हेने त्या मोरे सैया शिकवत असत, कारण जबरदस्त भाव होता त्यांच्या गाण्यात आणि असे स्वर आपल्या काळजाला भिडत आणि तो भावस्पर्शी आवाज. त्यामुळे त्यांच्याकडे काळजाला भिडणारा स्वर कसा लावावा, तो कसा असतो, त्याचं तेज कसं असतं वगैरे या गोष्टी जवळून पाहायला मिळाल्या. जसं मी म्हटलं, किशोरीताईंकडे विचार, प्रगल्भ विचार, कॉम्प्लेक्स विचार संगीतातला, आणि तो संगीतातला कॉम्प्लेक्स विचार गाऊ शकणारा गळा, ह्या दोन्ही गोष्टी कशा असल्या पाहिजेत. स्वर कसा तेजस्वी असला पाहिजे, तो कसा स्टेडी असला पाहिजे, आपलं मन जिथे जाईल तिथे पोहोचू शकणारा गळा कसा असला पाहिजे, आणि गाण्यातला भाव. म्हणजे आपण केवळ म्हणतो की सजनवा नाही आहे, सजनवा नाही आहे, पण सजनवा नाही आहे म्हणजे सजनवा आला नाही याचं वाटणारं दुःख जे आहे, वेदना जी आहे, मी गाताना ती वेदना माझ्या मनातून तुझ्या मनापर्यंत कशी पोहोचवता येईल, हा तो खरा अभ्यास आहे. हा इमोशन ट्रान्सफर करण्याचा. ही कला काय सारेगम गाण्याची नाहीये, बंदिश गाण्याची नाहीये, सजनवा नाही आहे म्हणण्याची नाहीये, त्रिताल गाण्याची नाहीये, पण ते इमोशन पोहोचवण्याची आहे. आणि ते जेव्हा पोहोचतं तेव्हा आपल्याला ते गाणं आवडतं. बरोबर. अनेक वेळेला आपण बेमालूमपणे ह्याच गोष्टी करत असतो. बोलताना पण आपण करतो ना, बोलताना पण तू एखादी गोष्ट बोलीस की मला का शहारा येतो, कारण का ते इमोशन मला बरोबर पोचतं, मी ते तिथे ते जगायला लागते, तू जे सांगतेस. करेक्ट. त्यामुळे ताईंकडे ह्या गोष्टी शिकले. जसं यमन, मी नेहमी सांगते की गाणाऱ्याला यमन होता आलं पाहिजे आणि समोरच्याला यमन करता आलं पाहिजे, म्हणजे ते गाणं. जे किशोरीताईंनी आम्हाला केलं, म्हणजे रोज आम्हाला किशोरीताई एक दिवस मला यमन करायच्या, दुसऱ्या दिवशी संपूर्ण मालकंस करायच्या. माझी मी कधी राहतच नव्हते त्यांच्यासमोर. आणि असं जर आपल्याला जगता आलं तर किती सुंदर आहे. हो ताई, तुम्ही सरदारी बेगम साठीची गाणी गायलेली आहेत आणि पार्श्वगायन काही प्रमाणामध्ये सुद्धा केलेलं आहे, तर पार्श्वगायन करावं असं कधी मनात आलं? अनेक गोष्टी काय आहे आपल्या मनातल्या नसतात ग, दुसरे काही काही दुसऱ्यांच्या मनातून येतात. पार्श्वगायन मी करावं वगैरे काही मी मनात योजलेलं पण नव्हतं. मी आपली माझा राग संगीत गात होते, कॉम्पिटिशन्समध्ये भाग घेत होते, म्हणजे बक्षिसं मिळत होती, चांगल्या गुरूंकडे जात होते, नवनवीन बंदिशी शिकत होते, रियाज करत होते. आणि तेव्हा श्यामबाबू त्यांचा एक दिवस मला फोन आला आणि मग त्यांनी मला सरदारी बेगम चित्रपटासाठी गायला बोलवलं. ते म्हणाले एक गाणं आहे त्याच्यासाठी मला बोलवलं. आणि मग तिथे स्टुडिओमध्ये गेल्यावर तिथेच जावेद अख्तरांनी गाणं लिहिलं. वनराज भाटिया संगीतकार होते आणि अशोक पत्की त्यांचे असिस्टंट होते. पण खरं संगीत त्या चित्रपटाचं दिलं ते अशोक पत्कींनीच खूपसं काम केलं त्याचं. कारण अशोक पत्की हे म्हणजे रागसंगीतात आणि आपल्या भारतीय संगीताचे एकदम ते एक्सपर्ट, आणि वनराजजी वेस्टर्नचे एक्सपर्ट, वेस्टर्न म्युझिकचे. त्यामुळे एक गाणं गायला मी गेले. तिथे सिच्युएशन सांगितली श्यामबाबूंनी, जावेद अख्तरांनी
ऐकली ती सिच्युएशन, लगेच अर्ध्या तासात त्यांनी गाणं लिहून आणलं. आणल्याबरोबर अशोक पत्कींनी लगेच त्याला चाल लावली. वनराजींनी एक त्यांना अशी हुक लाईन दिली की ह्या धर्तीवर कर गाणं. त्यांनी लगेच गाणं तयार केलं. ते तिथे मी लगेच शिकले आणि ते लगेच जाऊन गायले. आणि हा सगळा प्रोसेस साधारण 3-4 तासांमध्ये गाणं रेकॉर्ड होऊन रेडी. बरं. त्यामुळे खूप शिकण्यासारखं होतं तिथे मला. कारण एखादं नवीन गाणं शिकायचं, ती सुरावट शिकायची, ते शब्द शिकायचे, त्या शब्दांच्या मागचा भाव, त्या सुरावटी मागचा भाव, ती स्टोरी काय आहे, मला किती गाणं येतं आहे, माझी झेप किती आहे, हे सगळं टॅली करून ते गाणं 3 तासामध्ये त्याचा सगळा विचार करून फायनल करायचं आणि चोखपणे पूर्ण गाणं तिथे म्हणायचं. हल्ली काय होतं, डबिंग करतात, त्याच्यामुळे कधी एक लाईन म्हणजे मोरा एवढंच म्हणायचं, कधी मो एवढंच म्हणायचं. एवढं म्हटलं तरी हल्ली डबिंग होतं. तेव्हा पूर्ण गाणं मी म्हणाले, अगदी सुरुवातीची आलाप ते शेवटपर्यंत. आणि त्यामुळे तिथे तेवढा फोकस ठेवून जोपर्यंत मी ते गाणं होत नाहीये तोपर्यंत त्या तऱ्हेची डिलिव्हरी देणं शक्य नाही. बरोबर. त्यामुळे आपण त्या क्षणाचं होणं, मला वाटतं हे सगळे समृद्ध करणारे अनुभव. अगदी. आणि खरं शास्त्रीय संगीतामध्ये म्हणजे तुम्ही काही आलाप असतील किंवा ताना असतील, राग असतील, हे वर्षानुवर्ष तुम्ही शिकता, त्याचा रियाज करता. हो. किंवा कार्यक्रमात सादरीकरण करताना त्याचा अनेक काळ विचार तुमच्या मनात झालेला असतो. खरंय. आणि अशा पद्धतीने जेव्हा आपण पार्श्वगायन करतो किंवा रेकॉर्डिंग असतात तेव्हा खूप कमी वेळ आपल्या हातात असतो. खरंय. तेवढ्यामध्ये तो सगळा विचार करणं हे मला वाटतं इतक्या वर्षांच्या मेहनतीचंच परिपाक म्हणू शकतो आपण. मला असं वाटतं की जसं मगाशी आपण बोललो तसं टॅलेंटमध्ये अनेक गोष्टी येतात की ती पटकन ग्रहण करून शकणं एखादी गोष्ट. आणि ग्रहण केल्यानंतर ती एखादी लाईन आहे, समजा बलमवा बलमवा, आता बलमवा हेच एक लाईन दिली अशोक पत्कींनी. आता ती लाईन मी इम्प्रोवाइज किती तऱ्हेने करू शकते ते आधी पटकन मला शिकता आलं पाहिजे, ग्रहण करता आलं पाहिजे. ग्रहण केल्यानंतर मी माझं बेस्ट तऱ्हेने ते फुलवता आली पाहिजे ती लाईन मला. म्हणजे बलमवा बलमवा बलमवा, वेगळ्या वेगळ्या तऱ्हेने. आता त्याच्यामध्ये माझं बेस्ट कुठलं आहे हे चूज करता येणं. कारण आपण एखादा मनात आलेला विचार अनेक तऱ्हेने मांडू शकतो ना, की मला मस्त वाटते, मला छान वाटते, माझा आज मूड मस्त आहे. आता जी माझी मनोअवस्था आहे अनेक तऱ्हेने मी वाक्यामध्ये मांडू शकते. बरोबर. मग त्याच्यात दर्जेदार वाक्य कुठलं आहे, माझ्याकडे असलेल्या शब्द संपदेतलं बेस्ट वाक्य कुठलं आहे. नाही तर असं आज मला फारच मस्त वाटतंय असं पण म्हणू शकते. म्हणजे तुला ते कसं मांडायचं आहे नाही का हे वाक्य. तसंच गाण्याच्या ओळीमध्ये आहे. तो सांगीतिक विचार आहे, हा शाब्दिक विचार आहे, एवढाच फरक आहे. बरोबर. डायमेन्शन्स वेगळी आहेत. पण तो तुम्ही सर्वोत्तम विचार चूज करू शकणं आणि तो चूज केलेला विचार समर्थपणे मांडणं, ह्या दोन्ही टॅलेंट्स तुमच्याकडे असल्या पाहिजे. त्या तुमच्या कसोटीला लागतात अशा रेकॉर्डिंगमध्ये. की इतके वर्षांचं तुम्ही शिकलेलं जे असतं ते मग ग्रहण करणं, ती लाईन बलमवा तुमक्या जानो प्रीत हे मला म्हणायचंय तेव्हा मी कसं म्हणेन ते, याचा तिथल्या तिथे लगेच विचार करायचा आणि तो सर्वोत्तम तऱ्हेने मांडायचा. खरंय. आणि आरतीताई याच सगळ्या ह्याच्यामधून तुम्ही एक लावणी सुद्धा गायलेली मला आठवते, उगवली शुक्राची चांदणी. तर शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत आणि लावणी. लावणी सुद्धा खरं उपशास्त्रीय प्रकारच आहे तो. आणि एकंदर लावणी गाण्यासाठी जो गळा लागतो तो असा ज्याच्यात मुरक्या छान, म्हणजे ह्याच्यामध्ये असं तो तार, त्याच्यामध्ये थोडा उपशास्त्रीय आहे,
काही मुरक्या आहेत, हे गळ्याचे वेगळे वेगळे अलंकार जे आहेत ते आहेत. त्यामुळे जेव्हा मला हे गायला बोलवलं, मला आवडलं की असं एक नवीन वेगळं गाणं होतं. परत तिथे स्टुडिओमध्ये जाऊन शिकायचं, तिथे म्हणायचं, थोडंसं आव्हानात्मक आहे, म्हणजे अमेरिकेच्या दौऱ्यापेक्षा. आणि मी राधिका हे तर तुमचं अत्यंत गाजलेलं असं गाणं आहे आणि श्रीधर फडकेंबरोबर तुम्ही त्या निमित्ताने मला वाटतं तेव्हा काम केलं होतं. मी श्रीधरजींबरोबर खूप लहानपणापासून गात होते. अगदी म्हणजे मी 17 वर्षाची असताना पहिलं गाणं त्यांच्यासाठी गायले. अच्छा. दूरदर्शनसाठी गदी माडगुळकरांनी लिहिलेलं होतं ते. जाग रघुनंदना, जाग रघुनंदना, असं ते गाणं होतं. सुवासिनीमधलं मला वाटतं हे गाणं होतं ना, जे प्रकाशित झालेलं नव्हतं. असं बरोबर. किती छान. म्हणजे मी सांगणार होते की ते आम्हाला ऐकायला मिळेल का तुमच्याकडून, आणि ऐकायला मिळालं. पण म्हणजे मला आठवलं ते गाणं, पुढचे अंतरे नाही आठवत मला, पण ते पहिलं गाणं मी त्यांच्याकडे गायलं. पण म्हणजे मी बाबूजींकडे पण जात असे, समोर यशवंत देव राहत असत तेव्हा, त्यांच्याकडे जाऊन मी अनेक भावगीतं शिकले, शब्दोच्चार कसे असावेत, आणि शब्दप्रधान गायकीचे तर ते मोठे गुरु होते यशवंत देव. त्यामुळे त्यांच्यासारखी टचमध्ये होते. म्हणजे श्रीधरजी गाणी बनवत असत, कधी गायले मी. पण हे गाणं मी राधिका हे नितीन आखव्यांनी लिहिलं पण फार सुंदर, त्याची चाल सुद्धा अप्रतिम झाली, आणि मी पण चांगली गायले. हे क्षण परमेश्वरच हे सगळं घडवून आणत असतो. आणि जसं मी नेहमी म्हणते की मी राधिका, त्याच्यामध्ये मी हा मी शब्द तिथे, हा सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे जितकं चालीला महत्व आहे, तितकं त्या राधिकेच्या आधी मी हा शब्द येणं त्याला महत्व आहे. अर्थात त्या गाण्याला माझ्यासारखा आवाज, माझीसारखी बुद्धी असलेली गायिका मिळणं. अप्रतिम श्रीधरजींची चाल, इतकी सुंदर चाल की ती अगदी मला माझ्या टेम्परामेंटला साजेशी त्यांना मला द्यावीशी वाटणं. मला वाटतं हे सगळे योग जुळून यावे लागतात. आत्तापर्यंत आपण तुमच्या सगळ्या प्रवासाविषयी बोलत आलोय, पण या सगळ्या प्रवासादरम्यान फक्त चांगलेच अनुभव तुम्हाला आलेत असं तर होणार नाही. कधी काही नकारात्मक गोष्टी वाट्याला आल्या आहेत का, आणि जर तसं काही झालं असेल तर त्यातून तुम्ही कशा बाहेर पडलात? जसं किशोरीताईंकडे शिकताना मला काही असे प्रसंग आले, जसं मी म्हटलं की त्यांचं गाणं ऐकल्यानंतर ते इम्पॉसिबल वाटत असे की ही कुठली तरी अशी अननोन टेरिटरी आहे की हे असं काही गाणं असतं हे मला माहीतच नाही आहे. आणि हे ते त्या जे काही गातायत तिथपर्यंत आपलं ना बुद्धी ना मन ना गळा काही दृष्टीपथातच नाही आहे ते स्टेशन, असं वाटायचं. परंतु मी जसं म्हटलं मगाशी की त्यातनं मी बाहेर पडले. मग ताईंकडे जाणं जेव्हा बंद केलं, त्याच्यानंतर काही काळ मला खूप त्रास झाला. मला एकदम गाताना असं खूप भीती वाटायची, कारण हे जे ताईंचं जे अचाट बुद्धिमत्ता आणि त्यांचं जे गाणं होतं ना, स्तिमित करणारं होतं अतिशय, आणि त्यामुळे आत्मविश्वास माझा कमी झाला त्यावेळेला. त्यामुळे एक कार्यक्रम होता, मला ताईंकडे जाणं बंद केलेलं होतं, आणि नंतर एक कार्यक्रम होता, कोणाची तरी जयंती का पुण्यतिथी असावी, आणि त्या दिवशी मला म्हणजे सकाळपासूनच मला वाटत होतं की नको आपण जायला गायला. मला काहीतरी असं कॉन्फिडन्सच वाटत नव्हता. पण मी काही बोलले नाही. आईला मग म्हटलं की नाही मला बरं नाही वाटत आहे. तर आई म्हणाली नाही काही नाही, जायचं आणि गायचं. पण ते मी समहाव असं काही वातावरण निर्मिती केली की त्या दिवशी मी गायला गेले नाही कार्यक्रमाला. त्यामुळे तो आत्मविश्वास माझा काही काळ कुठेतरी हरवल्यासारखा झाला. पण त्यातून परत मला निसर्गानेच मला बाहेर, दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठून म्हटलं की नाही, जे काल मी केलं ते मी याच्या पुढे नाही करणार, अजिबात करणार नाही, आणि माझा गेलेला आत्मविश्वास हा मी मिळवणारच, असा मी अगदी चंग बांधला. आणि मला ह्या प्रसंगांमधनं पण हेच मला जास्त महत्त्वाचं वाटतं की मी या माझ्या जी मनोअवस्था, जी अतिशय माझी हळवी जी झालेली होते, त्याच्यावर मात करून मी परत आत्मविश्वास मिळवला. ही सक्सेस स्टोरी आहे त्यातली. आणि मी हे करू शकते ॲट एनी पॉइंट. हा मेकॅनिझम माझ्याकडे आहे की मी कुठल्याही गोष्टीवर, कुठल्याही माझ्या मूडवर मी मात करू शकते. ही देणगी मला निसर्गाने दिलेली आहे, ती मी नाही गमावता कामा.
आणि आरतीताई, एक अगदी सर्वसामान्य श्रोता म्हणून मला प्रश्न विचारायचा आहे की बऱ्याचदा असं होतं शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाला आम्ही जेव्हा जातो श्रोते म्हणून आणि तानपुरे किंवा वाद्य खूप काळ लावली जातात, तर ह्याच्या मागचं कारण काय आहे? तो तानपुरा जो आहे अत्यंत सुरात हम्म, जुळवला पाहिजे. हम्म, तो जर सुरात जुळलेला नसेल तर तुम्ही जे गाणं गाणार आहात ते अजिबात सुरीलं चांगलं वाटणार नाहीये. हम्म, म्हणजे जसं तुम्ही पेंटिंग करताना कॅनव्हास जो आहे तो अत्यंत चांगला पाहिजे की ज्याच्यावर ते पेंटिंग चांगलं उमटू शकेल, तसं तानपुरा तसा आहे. तानपुरा हा कॅनव्हास आहे, हम्म, त्याच्यावर तुम्हाला चित्र काढायचंय स्वरांनी. हा कॅनव्हास जो स्वराचा तानपुरा आहे तो अत्यंत सुरेल असणं हम्म. गरजेचं आहे. दॅट इज, ती गरज आहे त्याची, ती लक्झरी नाही आहे हा, की ठीक आहे थोडा मिळाला चला गा, नाही. असं नाही होऊ शकत. आणि त्याच्यानी एक बेसुऱ्या तानपुऱ्यामुळे नकारात्मकता तयार होते कलाकाराची. हम्म, मग त्या नकारात्मकता घेऊन तुम्ही जेव्हा गाता तेव्हा ते सर्वोत्तम असूच शकत नाही. हम्म. तुम्ही जेव्हा जीवनात जे काही करता संपूर्ण सकारात्मकतेने केलेलंच सर्वोत्तम होऊ शकतं. तिथे कुठेही तसूभर एवढी कणभर ही नकारात्मकता नसली पाहिजे. मग तो बेसुरा तानपुरा ही तर प्रचंडच झाली, अगदी भयानकच गोष्ट आहे. भयंकर घटना आहे ती. आणि दुसरी गोष्ट आहे की तानपुरा सुरात मिळवेपर्यंत जी गायकाची एकाग्रता सुद्धा जी होते ना, हो. त्या स्वरात गायक स्वतः जो एकाग्र होतो हम्म, ते पण गरजेचं आहे. त्यामुळे तानपुरा जुळवणं सुरात हम्म, आणि त्या जुळलेल्या तानपुऱ्यामध्ये गायकाचं मन जुळणं, हम्म. हा दोन्ही प्रोसेस महत्वाचा आहे. आणि त्याच्या पुढे तुम्ही चित्र तयार करणार. बरोबर. आरतीताई, संपूर्णच म्हणजे शास्त्रीय संगीत गात असताना रियाजाचं महत्त्व तर प्रचंड आहे. तुमच्या रियाजाविषयी पण आम्हाला ऐकायला आवडेल. सगळ्या गोष्टीला रियाज लागतो. हम्म, म्हणजे तू कितीतरी आता इथे बोलायचं तर तुझा रियाज असेल, वाचन असेल, हम्म, व्यासंग आहे, आपला अभ्यास असतो. आणि माझ्या आईची सुद्धा अगदी तिने साधी चिंचगुळाची आमटी केली आता तरी ती अशी काही होते, तिचं लक्षही नसलं जरी तरी इतकी चविष्ट होते. बेस्ट आमटी इन द होल वर्ल्ड असं मी तिला म्हणते. याचं कारण रियाज आहे तिचा. तसं तो प्रत्येक गोष्टीसाठी रियाज आहे. हम्म, मला असं वाटतं की मी जेव्हा मुंबईमध्ये BST म्हणजे बस चालवणारे जे ड्रायव्हर आहेत हो. त्यांचं मी ड्रायव्हिंग पाहिलं तरी मला असं वाटतं काय रियाज आहे यांचा. आहा, काय कुठनं अशी छान वळणं घेतायत, काय ओव्हरटेक करतायत. त्यामुळे मी काही वेगळं केलंय असं मला नाही वाटत. हम्म, कुठल्याही गोष्टीचा सखोल अभ्यास करायचा असेल तर हाच रस्ता आहे, वेगळा रस्ता नाहीच आहे त्याला. त्यामुळे तो मी केला. प्रत्येकाच्या बुद्धिमत्तेप्रमाणे, टॅलेंटप्रमाणे वेगळ्या वेगळ्या रियाजाची गरज असते. हम्म, त्याप्रमाणे म्हणजे मी कधी पाहिले की जरासा खूप शार्प बुद्धी नाही आहे, गळा चांगला आहे, हा, पण अशांना किती तासाचा रियाज हवा. हा, काही काहींची बुद्धिमत्ता फार चांगली आहे पण गळा चांगला नाही आहे, त्याला किती रियाज हवा. हम्म, एखाद्याची बुद्धी उत्तम आहे, गळाही उत्तम आहे, त्याला किती रियाज हवा. प्रत्येकाचा रियाज वेगळा आहे. बरं, त्याच्यात शारीरिक रियाज आहे, बौद्धिक रियाज आहे, मानसिक रियाज आहे. तुम्हाला केवळ तानपुरा वाजवून शांत बसता आलं पाहिजे, हम्म, सगळ्या तऱ्हेचा रियाज आहे. मग दुसऱ्यांचं ऐकायचं गाणं, हा, आपल्या गुरूंचं, इतर मोठ्या गावयांचं, बऱ्याच तऱ्हेचे रियाज आहेत. आणि आरतीताई, तुम्ही 2007 मध्ये पुण्यात गुरुकुल सुरू केलंय ना? हो. तर तिथे म्हणजे गुरुकुल पद्धतीने शिष्यांना घडवलं जातं. म्हणजे मुख्य काय झालं की जेव्हा मला लक्षात आलं की बाहेरगावहून मुली येत आहेत पुण्यामध्ये गाणं शिकायला, हम्म, आणि जसं आपण रियाजाबद्दल बोलत होतो तेव्हा शास्त्रीय संगीताचा रियाज जो आहे असा 15-20 मिनिटं करून चालत नाही. हम्म, जो आम्ही रियाज केला तो 4-5-6 कधी 6 तास कधी 7 तास मांडी घालून बसलं की 7-8 तास तासन-तास गातोच आहोत. आणि अशा वेळेला जर आपण विद्यार्थिनी 4-5 राहत असलो एकत्र तर इतर इंजिनिअरिंगची मुली असतात, कोण मेडिकलची असते, कोणी दुसऱ्या आर्ट्स करणाऱ्या, त्यांना आपल्या रियाजाचा त्रास होऊ शकतो. हम्म, त्यामुळे अशा मुलींना राहण्याची व्यवस्था होणं थोडं अवघड मला वाटायला लागलं. म्हणून माझ्याच घरी मी काही बाहेर गावहून आलेल्या मुलींना शिकवायला लागले. हम्म, त्याच्या आधी मी शिकवत होते पण मग त्यांना घरीच त्या राहायला लागल्या आणि थोडं सोपं झालं त्यांना रियाज करणं. आणि सगळ्याच मुली माझ्याकडे शिकणाऱ्या, त्यामुळे एकमेकींच्या बरोबरीने त्या थोडं कॉम्पिटेटिव्ह स्पिरिट पण येतं. तिचा 3 तास रियाज झालाय, माझा 4 तास. काही आळशी मुली
काहीच करायच्या नाही ती गोष्ट वेगळी, पण ज्यांना करायचं त्या करायच्या. हां. आणि अशा तऱ्हेने ते सुरू झालं. अगदी आपण आता मुलाखतीच्या किंवा गप्पांच्या या सांगतेकडे येतोय, तर सम गाठणं किंवा समेवर येणं याला संगीतात एक विशेष महत्त्व आहेच आहे. तो उत्कट असा क्षण आहे तो. बरोबर. हां. तर मी तेच विचारणार होते की समेची व्याख्या जरी संगीतात केलेली असली तरी तुमच्या दृष्टीने सम म्हणजे काय? माझ्या दृष्टीने प्रत्येक क्षण हा खरं म्हणजे समच आहे. कारण त्या उत्कटतेने प्रत्येक क्षण जगता येणं आणि तो क्षण मी आता इथे आहे तर माझ्या सगळी ज्ञानेंद्रिय इथेच असणं माझ्या शरीराबरोबर. मला हे म्हणजे नेहमी असं वाटतं की जिथे माझं शरीर आहे तिथेच माझं मन असावं, तिथेच मी असावं. नाही तर कधी कधी असं होतं की आता मी इथे बसले आणि मी माझ्या लहानपणच्याच गोष्टी सांगतेय तुला. ते काही क्षण असतात, परंतु सर्वोत्तर क्षण असतात जेव्हा आपण ह्या क्षणांचे होतो. आणि जे संगीतामध्ये आपल्याला होता येतं, मी जसं म्हटलं तसं तानपुरा हा सुरात मिळवावाच लागतो. काल सुरात मिळवलाय म्हणून आज मिळवायची गरज नाही असं नाही, आज तो मिळवावाच लागतो. कालचा तानपुरा वेगळा, आजचा तानपुरा वेगळा. कालची मी वेगळी, आजची मी वेगळी. कालचं माझं मन वेगळं, आजची माझी मनोअवस्था वेगळी. त्याच्यामुळे तो उत्कटपणे प्रत्येक क्षण जगता येणं हे मला महत्त्वाचं वाटतं. सम हा इतका सुंदर उत्कट त्याचा असा परमोच्च बिंदू आहे की आपला जो सांगीतिक विचार आहे तो एका आवर्तनामध्ये म्हणजे साधारण 1 मिनिटामध्ये म्हण एखाद्या रागाचा विचार त्या आवर्तनामध्ये आपण भरणं, ते आवर्तन भरणं त्या विचाराने आणि ते ताल बरोबर चालू असतो आणि ते बरोबर मला जे म्हणायचंय ते अत्यंत सुरेख पद्धतीने ते संपणं आणि तिथे तालाची अशी मात्रा येणं, तिथे मुखडा येणं बरोबर आणि तो मुखडा म्हणजे जो तबला वादक आहे किंवा ताल चालू आहे त्याची ती मात्रा आणि आम्ही सगळ्यांनी मिळून माझा विचार संपून पहिल्या मात्रेवर येणं. मला वाटतं हा अत्यंत सुंदर परमोच्च असा क्षण आहे. प्रत्येक आवर्तनानंतरची सम ही सुंदर असते, मग ती विलंबित खयालातली असो, द्रुतमधली असो. आरतीताई, आज तुम्ही इथे आलात, इतक्या छान मनमोकळ्या गप्पा मारल्यात, विचारलेल्या सगळ्या प्रश्नांना एवढी छान उत्तरं दिली आणि मला देता आली. खूप खूप मनापासून आभार आहेत. धन्यवाद. गुरुपौर्णिमेनिमित्त ही विशेष मुलाखत तुम्ही ऐकलीत सुप्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांची 100.1 मेगाहर्ट्झ FM गोल्डवर. या मुलाखतीसाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील हिने. सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर यांच्यासह मी अंजली तुमचा इथेच निरोप घेते. नमस्कार.